नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयासाठी लेखन विभागाचा अभ्यास करणार आहोत आणि लेखन विभागामध्ये आजचा आपला घटक आहे सूचना लेखन। सूचना लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सूचना लेखन याच्यामध्ये आपला आजचा घटक आहे सूचना फलक। तर तुम्ही हा शब्द तुमच्यासाठी नवीन नसणार आहे, कारण की अनेक प्रकारच्या सूचना तुम्हाला शाळेमध्ये येत असतात। एखाद्या कोणत्याही गोष्टीची जेव्हा सूचना शाळेचे शिपाई मामा आपल्या वर्गात घेऊन येतात, टीचर सांगतात, वाचून दाखवतात आणि त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतात। पण लिखित स्वरूपाच्या सूचना तुम्ही कुठे कुठे पाहता बरं? सूचनांचे फलक तुम्ही पाहता कुठे असतात? शाळेमध्ये। अगदी बरोबर। कुठे? शाळेची जी इमारत असते तिथे सूचना फलक असतात। तुम्हाला अनेक प्रकारच्या सूचना तुम्ही वाचत असतात। कसल्या कसल्या सूचना असतात? परीक्षेचं वेळापत्रक। अगदी बरोबर, हे बरोबर लक्षात राहतं, परीक्षेचं वेळापत्रक। त्यानंतर शाळेमध्ये सहल जाणार असेल तर त्याचं सूचना लिहिली जाते। शाळेमध्ये मीटिंग असेल तर त्याची सूचना फलकावरती लिहिली जाते। अजून कसली? शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असेल तर नवीन प्रत्येक गोष्टीचं कार्यक्रमाची सूचना शाळेच्या फलकावरती लिहिली जाते। ते फलक आपण वाचतो आणि आपल्याला माहिती मिळते। त्याचप्रमाणे शाळेच्या व्यतिरिक्त कुठे सूचना फलक असतात? आपण जिथे राहतो त्या विभागामध्ये सुद्धा सूचना असतात। तुम्ही वाचल्यात का अशा सूचना? कसल्या सूचना असतात तुम्ही? अगदी बरोबर। जर एखाद्या वेळेस आपल्या विभागामध्ये पाणी येणार नसेल तर अगोदरच 2 दिवसा अगोदर विभागामध्ये सूचना फलकावरती सूचना लिहिली जाते। त्याचबरोबर कधी कधी विजेचा काही समस्या असतील तर त्याची पण सूचना लिहिली जाते। त्याच्या व्यतिरिक्त आपल्या विभागामध्ये जे काही कार्यकारी मंडळांचे सभा घेतल्या जातात, विभागीय रहिवाशांचे ज्या काही सभा घेतल्या जातात त्या सभाच्या संदर्भातील, मीटिंगांच्या संदर्भातील सूचना सुद्धा तुम्ही वाचत असणार आहात। अगदी बरोबर। अशा अनेक सूचनाच्या माध्यमातून आपण जेव्हा सूचना फलक वाचतो तर आपल्याला त्याचा अनेक उपयोग होत असतात। तर आता पाहूया आपण सूचना फलक तयार करणे म्हणजे नेमके काय। तर एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे। दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात। दुसऱ्याने दिलेली सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो। अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे। इयत्ता 6वी ते 7वी मध्ये तुम्ही सूचना फलक वाचून त्यांचा अभ्यास केलेला आहे। आता ह्या इयत्तेमध्ये तुम्ही सूचना फलक कसा तयार करायचा आहे तो शिकणार आहोत। चला तर मग आता आपण सूचना फलक चे कोणते कोणते विषय असतात, जर आपण शाळेच्या संदर्भातील असतील किंवा विभागीय संदर्भातील असतील तर कोणते विषय असू शकतात हे आता आपण चर्चा पण केलेली आहे। पण त्या व्यतिरिक्त आपल्याला पाहायचं आहे कोणत्या सूचना फलकांचे विषय असू शकतात। पहिला आहे शाळेतील सुट्टींच्या संदर्भात सूचना। जर समजा शाळेत सुट्टी जाहीर करायची असेल तर ती नोटीस बोर्डवर, आपण त्याला सूचना फलकाला इंग्लिशमध्ये नोटीस बोर्ड म्हणतो की नाही, नोटीस बोर्डवरती लिहिलेले असते। त्याचप्रमाणे सहली संदर्भातील सूचना असते। शाळेमध्ये क्रीडा संबंधातील सूचना असतात। कधी शाळेमध्ये काही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असेल त्याच्या सगळ्या सूचना फलकावरती शाळेवरती लिहिले जातात। याच्या व्यतिरिक्त आपल्या विभागामध्ये असेल तर त्या रहदारी संबंधीच्या सूचना पण आपण लिहितो। दैनंदिन व्यवहारातील सूचना सुद्धा आपण सूचना फलकावरती लिहितो। याच्या व्यतिरिक्त पण अनेक विषय सूचना फलकांचे असू शकतात। आता सूचना तयार करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात, कोणते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे ते पाहूया। पहिला आहे सूचना कमीत कमी शब्दामध्ये असावी। जास्त मोठ्या लांबलचक सूचना नसावी। मोजक्या शब्दामध्ये सोप्या सरळ भाषेमध्ये सूचना फलकावरती सूचना लिहिलेली असावी। दुसरा आहे सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके आणि विषयानुसार असावे। तिसरा आहे सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे
असावे. त्याचप्रमाणे चौथा आहे की सूचनेचे लेखन शुद्ध असावे. अशुद्ध भाषेमध्ये, अशुद्ध वाक्य रचनेमध्ये सूचना लेखन नसावे. आता इथे तुम्हाला एक कृती दिलेली आहे, सूचना फलक तयार करा. यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा. विषय आहे तुम्हाला उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. तर ह्या विषयावरती आपल्याला सूचना फलक तयार करायचा आहे. उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील याच्यावरती एक सूचना तयार केलेली आहे, ते आपण पाहूया. नमुना कृती इथे तुम्हाला दिलेली आहे, अभ्यासूया. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, वरती डाव्या किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दिनांक लिहायचे आहे. ज्या दिवशी आपण सूचना लिहितो त्या दिवसाचीच आपल्याला पूर्ण तारीख लिहायची आहे. उदाहरणार्थ इथे दिनांक 8 नोव्हेंबर लिहिलेलं आहे, पण तुम्ही साल सुद्धा लिहायचं आहे, इयर लिहायचं आहे. आता जर समजा जानेवारी फेब्रुवारी महिना असेल तर तुम्ही लिहायचं आहे, जी तारीख असेल ती लिहायची आहे. 2 फेब्रुवारी 2020 किंवा 2021 असं वर्ष तुम्ही लिहायचं आहे. इथे लिहिलेलं नाही आहे, कारण की हे तुमच्या पाठ्यपुस्तकातील सूचना आहे आणि ते प्रत्येक वर्षातील विद्यार्थ्यांना अभ्यासायला सोपी जावी याच्यासाठी फक्त इयर लिहिलेलं नाही, वर्ष लिहिलेलं नाही. तुम्ही जेव्हा सूचना लेखन लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला तारीख अंकामध्ये, महिना अक्षरामध्ये आणि इयर म्हणजे साल वर्ष तुम्हाला लिहायचं आहे. जे चालू वर्ष असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. 2021 आता तुम्ही लिहिणार आहात. त्यानंतर मग आपलं शीर्षक येणार. आपलं शीर्षक काय आहे की आपल्याला विषय दिलेले उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे मग तुम्हाला शीर्षक लिहायचं आहे जल पुरवठा विभाग पाणी पुरवठा बंद. आता आपलं शीर्षक काय, पाणी पुरवठा बंद. आता इथे हे कोणामार्फत ही सूचना देण्यात आलेली आहे, तर हे जल पुरवठा विभागामार्फत सर्व रहिवाशांना, विभागातील सर्व रहिवाशांना, विभागातील सर्व नागरिकांना ही सूचना देण्यात आलेली असावी. आणि ही कोणी दिलेली आहे, जल पुरवठा विभागातर्फे देण्यात आलेली आहे. आता तुम्हाला इथे सूचना कशी मोजक्या शब्दामध्ये सुटसुटीत भाषेमध्ये लिहावी त्याचं प्रत्यक्ष नमुना कृती दिलेली आहे, ते आपण समजून घेऊया. जल पुरवठा विभाग विद्याविहार पुणे तर्फे कळवण्यात येते की विद्याविहार या भागातील जलवाहिन्यांच्या महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 10 नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा दिवसभर बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तर आता बघा, पाणी पुरवठा कधी बंद होणार आहे, 10 नोव्हेंबरला. आणि सूचना कधी देण्यात आलेली आहे सूचना फलकावर 2 दिवसाआधी. कारण की सूचना आपण लक्षात ठेवायची आहे. जेव्हा आपण सूचना फलकावरती सूचना लिहितो आणि जी सूचना ती 2 दिवसानंतरची असणार आहे, म्हणजे तुमची सहल जर 4 दिवसानंतर जाणार आहे, पुढच्या आठवड्यात जाणार आहे, त्याची सूचना तुम्हाला 8 दिवसाआधीच दिली जाते. कारण की मग सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना कळवावं, पालकांनी मग फी वगैरे त्यांना भरायची असते विद्यार्थ्यांना. तर ह्या सगळ्या दिवसांमध्ये वेळ जातो, म्हणून ती 8-10 दिवसाआधीच सूचना दिली जाते. तसंच आता वीज पुरवठा खंडित होणार असेल, पाणी पुरवठा खंडित होणार असेल, अशा ज्या काही दैनंदिन जीवनातील सूचना असतात त्या 2-3 दिवसाआधी दिल्या जातात. म्हणून इथे दिलेलं आहे की पाणी पुरवठा कधी बंद होणार आहे, ज्या दिवशी ज्या तारखेला होणार आहे ते तारीख दिलेली आहे 10 नोव्हेंबरला. परंतु तुम्ही सूचना फलकावरती 2 दिवसाआधीची तारीख लिहायची आहे. आणि याच्या शेवटी तुम्ही जेव्हा आपण विभागातील संदर्भातील सूचना फलक असतात तिथे लिहितो आपण आदेशावरून, हुकुमावरून, आणि मग तिथे खाली जो कोण विभागाचा प्रमुख सभासद असेल त्याचं वगैरे नाव वगैरे लिहिलं जातं. शाळेच्या संदर्भात असेल तर शाळेचे मुख्याध्यापकांची सही किंवा मुख्याध्यापकांचं नाव लिहिलं जातं. हे पाहिलं आपण पहिला नमुना कृती सूचना फलकाच्या संदर्भातील. आता आपण अजून एक नमुना कृती अभ्यासणार आहोत. विषय आहे कणखर गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन. आता बघा, तुमच्या विभागामध्ये सुद्धा असे वेगवेगळे कॅम्प वगैरे आयोजित करतात. किंवा तुम्ही पाहत असाल डॉक्टरांकडे जातात की नाही, तर डॉक्टरांच्या इथे पण एक बोर्ड असतो, सूचना फलक लिहिलेला असतो. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बरेच असे काही ना काही सूचना लिहिलेल्या असतात की ते काही ना काही कॅम्प आयोजित करतात.
जे काही रुग्ण असतात, पेशंट असतात, त्या पेशंटसाठी मोफत डोळे चेकिंग असतात किंवा मोफत चष्मा वाटप असतो किंवा मग डायबिटीज चेकिंग असते. मग ते 10 दिवसाआधीच ते डॉक्टरसुद्धा त्यांच्या सूचना फलकावरती अशा प्रकारचे कॅम्पचे आयोजन केलेले असेल त्याची सूचना फलक लिहितात. सूचना फलकावरती ती सूचना लिहितात. तर त्या संदर्भात अनेक प्रकारचे असे आपण सूचना फलक वाचत असतो. आता इथे एक विषय दिलेला तुम्हाला कणखर गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन. तुम्हाला असे विषय दिले जातील आणि त्या संदर्भात तुम्हाला सूचना तयार करावी लागणार आहे. आता आपण पाहूया सूचना फलक मध्ये वाचून घेऊया. इथे दिनांक दिलेला आहे तुम्हाला 15 एप्रिल आणि तुम्ही इयर लिहायचा आहे, वर्ष लिहायचं आहे. कणखर गिर्यारोहण संस्था अमरावती तर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत गिर्यारोहणाचा कॅम्प आयोजित केला आहे. संपूर्ण माहिती 14 एप्रिलच्या वृत्तपत्रात आलेली असून अधिक विस्तृत माहिती www.kankhar.com या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपली नावनोंदणी 30 एप्रिलपर्यंत करावी. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे की तुम्हाला सूचना फलकावरती सूचना 15 तारखेला देण्यात आलेली, एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत. आणि ही जी बातमी आहे की कणखर गिर्यारोहण संस्थेतर्फे जी काही कॅम्प आयोजित करण्यात आलेली ती बातमी आदल्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलला वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे. आणि याची अधिक विस्तृत माहिती आपण वेबसाईटवरती जाऊन संकेतस्थळ दिलेलं आहे www.kankhar.com वरती पण आपण पाहू शकतो. आणि नाव नोंदणी कधीपर्यंत करायची आहे तर 30 एप्रिलपर्यंत करायची आहे. तर ही सूचना आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आता आपल्याला एक कृती तयार करायची आहे, सूचना फलक तयार करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करण्याचा सूचना फलक तयार करायचा आहे. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की तुमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेले, म्हणजे हे सूचना फलक कशाच कुठे असणार आहे, शाळेच्या सूचना फलकावरती तुम्हाला हे लिहायचं आहे. आणि कशाच्या संदर्भातील आहे, विज्ञान प्रदर्शनाच्या संदर्भातील आहे. आणि हे विज्ञान प्रदर्शनासाठी कोणाला आवाहन करण्यात आलेलं तर पालकांना. तर आपल्याला अशी एक छोटीशी सूचना फलक तयार करायची आहे. पाहूयात आपण. हे सूचना फलक तयार केलेला आहे. तुम्हाला इथे वरती दिनांक दिलेले आहे. विद्याविहार विद्यालय दिनांक 23 ऑगस्ट 2021. आता तुम्ही 2021 लिहायचे आहे. इथे तुम्ही ज्या दिवशी सूचना लिहिणार आहात त्याच्या 2 दिवसानंतर तुमचं प्रदर्शन असणार किंवा 4 दिवसानंतर. तारीख तुम्हाला नंतरची टाकायची, परंतु सूचना फलकाची तारीख तुम्ही ज्या दिवशी सूचना लिहितो तेव्हाची टाकायची आहे. तुमचा कार्यक्रम त्याच्यानंतर असणार आहे. दिवस गुरुवार. अखिल भारतीय विज्ञान संस्था बोरिवली सादर करीत आहे जिनियस विज्ञान प्रदर्शन किंवा गिनियस विज्ञान प्रदर्शन, हे तुमचं शीर्षक असणार आहे. आता सूचना तुम्हाला लिहायची आहे. या प्रदर्शनामध्ये मुलांसोबत पालक देखील भाग घेऊ शकतात. विशेष करून विज्ञानाचे अद्भुत शोध धडे पालकांना समजावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आकर्षणे. मॅग्नेटिक ट्रेनचा शोध, वीज कशी बनते यासारखे अनेक अद्भुत शोध. हे सगळे पाहायला कुठच्याही शुल्काची गरज नाही. फ्री ऑफ कॉस्ट हे प्रदर्शन आहे सगळ्या पालकांसाठी आणि पाल्यांसाठी, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी. फक्त आपल्या पाल्याचे आय कार्ड गरजेचे आहे. आता ज्या शाळेमध्ये हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे ते फक्त त्या शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठीच आहे. आणि हे पालकांनी जेव्हा ह्या प्रदर्शनाला येताना आपल्या पाल्याचं, आपल्या मुलांचं शाळेचं ID कार्ड घेऊन येणं गरजेचं आहे. त्यानंतर ठिकाण पण दिलेलं आहे. कुठे आहे हे प्रदर्शन? विद्याविहार विद्यालय हायवे जवळ कांदिवली पश्चिम. तर जिथे कुठे हे आयोजित करण्यात आलेलं असेल तर ते त्या आयोजनाचं ठिकाण लिहायचं आहे. आणि हे फक्त एका शाळेपुरता मर्यादित नाही आहे, ते सगळ्या विभागातील सगळ्या शाळांसाठी हे प्रदर्शन आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेतील पालकांनी आपल्या मुलांचं आय कार्ड घेऊन या प्रदर्शनामध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट एंट्री मिळणार आहे. तर अशा रीतीने आपण एक छोटंसं सूचना फलक तयार केलेलं
आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सूचना फलक कसे लिहायचं हे आपण या सेशनमध्ये अभ्यासलेले आहे. धन्यवाद.